बारामतीत सायबर डायनामिक्स युनियन कामगार विकास पॅनलचा एक हाती विजय। बारामती इथं सायबर डायनामिक्स कामगार युनियनच्या निवडणुकीत कामगार विकास पॅनलनं एक हाती बहुमत मिळवत दणदणीत विजय संपादन केला आहे। 1947 पासून अस्तित्वात असलेल्या या ऐतिहासिक कामगार युनियनमध्ये यापूर्वी विविध गटांची सत्ता बदलत राहिली असली तरी यावेळी मात्र कामगार विकास पॅनलनं सर्व जागांवर विजय मिळवत संपूर्ण युनियनवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं आहे। कामगार युनियनचे प्रमुख पांडुरंग कचरे यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली शिट्टी या निवडणूक चिन्हावर अधिकृत उमेदवार उभे करण्यात आले होते। या पॅनलमधील सर्व उमेदवार मोठ्या बहुमतानं विजयी झाल्यामुळे बारामती शहरात त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार तसेच आमदार रोहित पवार यांचं विशेष लक्ष असलेल्या सायबर डायनामिक्स युनियनमध्ये भाजप प्रणित आणि पांडुरंग कचरे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलनं संपूर्ण सत्ता मिळवल्यानं हा विजय बारामती चर्चेचा विषय ठरला आहे। या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष काल संपूर्ण बारामती शहरात मोठ्या उत्साहात करण्यात आला। या निवडणुकीत विजयी झालेल्या पदाधिकाऱ्यांची नावं अशी: अध्यक्ष विजय महादेव सस्ते, उपाध्यक्ष मयूर मिनीनाथ शिंदे, कार्याध्यक्ष गणेश शंकर सोनवणे, सरचिटणीस राजेंद्र तुकाराम कोळेकर, सहचिटणीस दादाराम मंजाबापू पोदकुले, सहचिटणीस गोकुळ वाल्मिक मदने, कोषाध्यक्ष राजेंद्र भानुदास तरंगे, सहकोषाध्यक्ष अनिल भालेराव पवार। सर्व पदाधिकारी बहुमतानं विजयी झाल्यामुळे युनियनवर कामगार विकास पॅनलची एकहाती सत्ता स्थापन झाली आहे। या विजयानंतर येणाऱ्या काळात कामगारांच्या हितासाठी दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी कशी केली जाते, कामगारांच्या प्रश्नांवर कोणती धोरणं राबवली जातात याकडे संपूर्ण बारामतीसह कामगार वर्गाचं लक्ष लागून राहिलं आहे। नमस्कार। काल झालेल्या सायबर डायनामिक डेअरीज एम्प्लॉईज युनियनच्या निवडणुकीमध्ये सर्व कामगारांच्या आशीर्वादाने उभं केलेले कामगार विकास पॅनल प्रचंड बहुमताने सर्वच्या सर्व उमेदवार त्या ठिकाणी निवडून आले। अतिशय मोठ्या फरकानं त्या ठिकाणी विकास पॅनलचे उमेदवार त्या ठिकाणी जिंकले। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करत असताना ते उमेदवार प्रत्येक कामगारांशी जाऊन भेटले, प्रत्येक कामगाराला आपला पुढील दिशेची आव्हाने केली आणि त्यामध्ये त्या सर्वच असणाऱ्या कामगारांनी, सर्वच असणाऱ्या त्या सभासदांनी त्यांना आशीर्वाद दिला। मी या ठिकाणी आवर्जून नमूद करतो की त्या सर्वांचा आम्ही शतशः ऋणी आहोत, शतशः आभारी आहोत आणि यापुढं त्यांनी जे या विकास पॅनलला अतिशय चांगल्या प्रकारचं जे मार्गदर्शन केलेलं आहे, अतिशय आशीर्वाद दिलेला आहे, त्यांच्यासाठी ह्या पुढं अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करायचा आम्ही ह्या ठिकाणी प्रयत्न करू। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.